हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 7वी विषय गणित दिवस 29वा अभ्यासणार आहोत. दिवस 29वा अभ्यासणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आजच्या घटकाचे नाव आहे भौमितिक रचना. खूप महत्त्वाचा घटक आहे. उपघटक आहे रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे. आता आपण रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब कसं काढतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थोडे समजून घेऊया. या ठिकाणी आपल्याला सांगितले बाजूच्या आकृतीत रेषा एल ही रेषा एल आहे आणि रेषा एन ही रेषा एन आहे. एकमेकींना एम बिंदूमध्ये छेदले आहेत. बिंदू एम जवळ होणारा प्रत्येक कोन मोजा. रेषा एल व रेषा एन मधील प्रत्येक कोन काटकोन असेल, म्हणजे काटकोन म्हणजे या ठिकाणी कोन 90 अंश असेल तर त्या रेषा एकमेकांना लंब आहेत असे आपण म्हणू शकतो. रेषा एल लंब रेषा एन हे लंब चे चिन्ह आहे. ओके, याचे वाचन रेषा एल लंब रेषा एन असे करतात. त्यानंतर रेषाखंडाचा दुभाजक. रेषाखंडाचा दुभाजक हा काय आपल्याला काय करतो? रेषाखंडाचा दुभाजक लंब दुभाजक किंवा आपण लंब दुभाजक म्हणतो. लंब दुभाजक रेषा किंवा लंब दुभाजक म्हणजेच काय? लंब दुभाजक रेषा ही काय करते? एखाद्या रेषेला काय असते? लंब असते. ओके, म्हणजे आणखी समजा रेषा पी, या ठिकाणी रेषा पी आहे, रेषा क्यू आहे, रेषा ए बी आहे. ज्या एम बिंदू सर्व रेषा एम बिंदूतून जातात. रेषा पी आणि क्यू या ए बीच्या दुभाजक आहेत. दुभाजक रेषा आहेत. रेषाखंड रेख ए बीच्या काय दुभाजक म्हणजेच काय? तर ते त्या रेषाखंडाचे दोन समान भाग करतात. त्याला आपण काय म्हणतो? लंब दुभाजक. समजा रेषाखंड ए बी हा जर 6 सेमीचा असेल आणि लंब दुभाजक आपण जर काढला तर ही किती असेल? 3. ही बाजू किती होईल? 3, कारण का दोन समान भाग झाले. ओके, आता रेषा पी आणि रेषा ए बी यांच्यातील कोन मोजा. पी एन आणि दोन रेषा क्यू आहेत, यामधला काय करायचं आपल्याला? कोन मोजायचा आहे. त्यापैकी रेषा पी ही रेषा ए बीला लंबसुद्धा आहे. म्हणजे ही रेषा पी ही ए बीला काय आहे? लंब आहे. म्हणजे या ठिकाणी 90 कोन आहे. म्हणून रेषा पीला ए बीची लंब दुभाजक रेषा किंवा लंब दुभाजक म्हणतात. जी रेषा रेषाखंडाचे दोन समान भाग करते आणि त्या ठिकाणी कोन किती तयार होतो? 90 कोन तयार होतो. ती रेषा त्या रेषाखंडाचा लंब दुभाजक आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे म्हणजे हा एक घटक अभ्यासणार आहोत. आपण स्वाध्यायामध्ये प्रत्येक घटकावरती उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे या प्रकारची आकृती कशी काढतात हे आपण स्वाध्यायामध्ये बघणार आहोत. रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. या ठिकाणी गुण्याचा वापर करून लंब काढता येतो, कंपासचा उपयोग करून लंब काढता येतो. ओके, तुम्हाला या ठिकाणी लंब कसा काढतात ह्या सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. 2 प्रकारे आपण पाहिला. त्यानंतर रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे. या ठिकाणी सुद्धा आपण गुण्याचा उपयोग करून सुद्धा रेषेबाहेरील बिंदूतून लंब काढू शकतो किंवा कंपासचा उपयोग करून सुद्धा लंब काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकारचे उदाहरणे स्वाध्यायामध्ये सोडवणार आहोत म्हणून मी डायरेक्ट पुढे जातो आहे. कारण का तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी जर समजवलं तरी थोडंसं कळायला खूप कठीण जाईल. म्हणून मी हे उदाहरण व्यवस्थित प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवणार आहे. म्हणजेच गुण्याच्या साहाय्याने रेषाखंडामध्ये लंब कसा काढतात किंवा कंपासच्या साहाय्याने लंब कसा काढतात हे मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवणार आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊया. आता कंपासच्या साहाय्याने रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. हे सुद्धा मी तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊया. ओके, आता आपण सोडवून पाहू. यामध्ये सर्व प्रकारच्या आपण आकृत्या बघणार आहोत. रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे,
रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे आणि यासाठी गुन्ह्याचा आणि कंपासचा उपयोग आपण करणार आहोत. तसेच रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे यासाठी आपण कंपासचा उपयोग आणि कंपास आणि पट्टीचा उपयोग करणार आहोत. आता आपण स्वाध्याय सोडवूया. पहिले उदाहरण, खाली रेषा PQ दिली आहे. या ठिकाणी रेषा आपण PQ दिलेली आहे असून रेषेबाहेर वरील बिंदू D ला लंब असणारी रेषा SR गुन्ह्याचा उपयोग करून काढा. आपल्याला रेषा दिलेली आहे. रेषा कोणती आहे? रेषा PQ आहे आणि रेषेवर बिंदू D आहे आणि या D बिंदूतून रेषेला आपण लंब रेषा काढायची आहे. यासाठी आपल्याला गुन्ह्याचा उपयोग करणारा हा जो गुन्हा आहे या कंपासमध्ये आहे. लंब काढायचा असेल तर बरोबर काय करायचं, ही खालची जी गुन्ह्याची बाजू आहे ही रेषेला व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे आणि हा जो बिंदू आहे तो D या ठिकाणी बरोबर जुळवून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे जर या प्रकारे तुम्ही रेषा जुळवून घेतलात आणि हा D जर व्यवस्थित या ठिकाणी घेतलात तर तुम्हाला रेषा काढता येईल. आता काय करायचं आहे, या गुन्ह्याच्या साहाय्याने आपण ही रेषा काढणार आहोत. हे बरोबर कळते तुम्हाला? ही गुन्ह्याची ही जी बाजू आहे या बाजूतून काय रेखा काढूया, आपण रेषा काढूया म्हणजे ते D मध्ये काय करेल, छेदेल. या प्रकारे आपण गुन्ह्याचा उपयोग करून ही रेषा काढलेली आहे. बघा या ठिकाणी रेषा काढलेली आहे. ही थोडी खाली थोडी वाढवला ते हरकत नाही. या ठिकाणी हा कोण किती असेल, 90 असेल. या रेषेला नाव काय द्यायचं आहे तर रेषा SR. या ठिकाणी मी S नाव दिलं, या ठिकाणी R नाव दिलं आहे. म्हणजे रेषा SR ही PQ ला काय आहे, लंब रेषा आहे. कळले? आता यानंतर दुसरे उदाहरण बघू. उदाहरण दुसरे, रेषा N काढा. या ठिकाणी आपल्याला रेषा काढून दिलेली होती. आता आपल्याला या ठिकाणी रेषा काढायची आहे. रेषा N काढा. रेषेवर कोठेही बिंदू H घ्या. गुन्ह्याच्या मदतीने बिंदू H मधून रेषा N वर लंब काढा. म्हणजे ज्या प्रकारे पहिले उदाहरण सोडवले आहे त्याच प्रकारे हे उदाहरण सोडवायचे आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला रेषा काढून दिलेली होती, या ठिकाणी आपल्याला रेषा काढायची आहे. आता प्रथम आपण काय करूया, रेषा N काढूया. म्हणजे रेषा N काढून घेऊया. पट्टीच्या साहाय्याने आपण काय करूया, रेषा N काढूया. ओके, आता बघ मी रेषा N काढून घेतोय. रेषा मी N काढलेली आहे. आता काही विद्यार्थी विचारतात, सर ही रेषेची लांबी किती आहे? रेषेला लांबी नसते, ती काय असते, दोन्ही बाजूनी अमर्याद असते. मग कितीही लांबीची तुम्ही काढू शकता रेषा. ओके, आता त्यानंतर काय सांगितलं, रेषेवर कोठेही बिंदू H घ्या. मी या ठिकाणी बिंदू H घेतोय. तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, या ठिकाणी घेऊ शकता. कोणत्याही ठिकाणी आपल्याला बिंदू H घ्यायला सांगितलेलं आहे. त्यानंतर गुन्ह्याच्या मदतीने बिंदू H मधून रेषा N वर लंब काढा. तर या ठिकाणी लंब काढूया. जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये केलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण करणार आहोत. ही व्यवस्थित गुन्ह्या या प्रकारे जुळवून घ्या आणि बरोबर या बाजूवरून काय करा, ही ट्रेस करा म्हणजे ही रेषा येईल. ओके, बरोबर पेन्सिलने तुम्हाला रेषा काढून घ्यायची आहे. या ठिकाणी पेनाचा वापर करतोय, पण तुम्हाला आकृती काढताना पेन्सिलचा वापर करायचा आहे. मी आता ही रेषा लंब रेषा काढून घेतोय. या प्रकारे ही लंब रेषा काढलेली आहे. मित्रांनो, ही रेषा थोडी या बाजूला तुम्ही वाढवायची आहे. म्हणजे ही थोडी आपण या प्रकारे वाढवू शकतो. ओके, ही रेषा N होती. हा जो लंब आहे, कारण का या ठिकाणी कोण किती असणार, 90 आहे. लंब काढलेला आहे. या ठिकाणी H आहे, बिंदू N. या रेषेला नाव कोणतं दिलं आहे का, तर या नाव कोणतंही सांगितलेलं नाही. म्हणजे ही लंब रेषा आहे. तुम्ही घेऊ शकता. ही रेषा M ही रेषा N ला लंब आहे. कळले? 2 उदाहरणे तुम्हाला कळले असणारच. आता पुढचं उदाहरण तिसरे, खाली रेषा EF दिलेली आहे. दिली असून रेषेवरील बिंदू C ला लंब असणारी रेषा EF कंपासचा उपयोग करून काढा. याच प्रकारचं उदाहरण आपण पहिले उदाहरण सोडवलं होतं, परंतु त्यामध्ये आपण गुन्ह्याचा उपयोग केला होता. या ठिकाणी कंपासचा उपयोग करणार आहोत. ओके, आपल्याला काय करायचं आहे, कंपासचा उपयोग करून लंब रेषा काढायची आहे. म्हणजे काय करणार, कंपास घ्या. आता कोणत्या बिंदूतून, C बिंदूतून लंब असणारी. मग C वर कंपासचं लोखंडी टोक ठेवा. त्या कंपासमध्ये ठराविक अंतर घ्या. ते घेतल्यानंतर ठराविक अंतर घेऊन कितीही अंतर घेऊ शकता, पण जास्त मोठं सुद्धा घेऊ नका, जास्त कमी पण घेऊ नका, जास्त पण घेऊ नका, कमी पण घेऊ नका. हे ठराविक अंतर घेऊन मी या बाजूला एक कंस मारलेला आहे, तेच अंतर घेऊन या बाजूला कंस मारणार आहे. कळलंय? या बाजूला कंस मारलाय, तेच अंतर घेऊन या बाजूला. आता कंपास उचला. आपण 2 कंस मारले. कंपास उचला. कंपासचा लोखंडी कोणत्याही एका कंसावर ठेवा. ओके, यावर ठेवल्यानंतर आपण काय करतोय, निम्म्यापेक्षा जास्त, हे निम्मे अंतर झाले. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे थोडंसं एवढं, पूर्ण घेतला तरी हरकत नाही, पण निम्म्यापेक्षा जास्त थोडं एवढं घेतलं. ओके, एवढं अंतर घेऊन काय करायचं आहे, वरच्या बाजूला काय कंस मारा, या बाजूला खालच्या बाजूला कंस मारला तरी चालेल. ओके, मी एकाच बाजूला मारतोय. त्यानंतर
या कंसावर ठेवा आणि पहिला जो कंस मारला त्याला काय करा, कट करा. या प्रकारे कट करा. सॉरी, थोडंसं माझं कंपास हललेलं आहे. ओके, कट करा. म्हणजे तुम्हाला हा बिंदू आणि दोन्ही बिंदू ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्यातून काय करा, एक रेषा काढा. मी आता ही रेषा काढून घेतो. या प्रकारे ही लंब रेषा काढलेली आहे. लंब या ठिकाणी तुम्हाला चिन्ह दाखवायचं आहे, लंब चिन्ह. ओके, कळलं. ही रेषा EFला आपण लंब रेषा काढलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा क्रमांक 3 दिलेला आहे आणि PDF मध्ये या प्रश्नाला सुद्धा क्रमांक 3च दिलेला आहे. तोच क्रमांक, रेषा T काढा. रेषेवर बिंदू, कोठेही बिंदू W घ्या. कंपासच्या मदतीने बिंदू W मधून रेषा T वर लंब काढायचा. सेम याच प्रकारे आपण करणार आहोत. या ठिकाणी रेषा काढून दिली होती, या ठिकाणी फक्त आपल्याला रेषा काढायची आहे. आता प्रथम आपण रेषा T काढून घेऊया. आपण रेषा T काढलेली आहे. त्यानंतर कुठेही बिंदू W घ्या. ह्या रेषेवर कोणत्याही ठिकाणी W घ्या. या ठिकाणी W घेतोय. आता कंपासच्या साहाय्याने आपण काय करतोय, लंब रेषा काढणार आहोत. या W वरती कंपास ठेवा. कंपासमध्ये ठराविक अंतर घ्या. या बाजूला एक कंस, तेच अंतर घेऊन या बाजूला दुसरा कंस आपल्याला काढायचा आहे. कळलं. या बाजूला एक कंस आपण काढलाय, तेच अंतर घेऊन या बाजूला दुसरा कंस काढलाय. त्यानंतर कंपास उचला. कंपास लोखंडी टोक कोणत्याही एका कंसावर ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. या बाजूला एक कंस, मी खालच्या बाजूला सुद्धा काढला तरी हरकत नाही. ओके. त्यानंतर आता या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा. पहिल्या कंसाला कट करा आणि खालच्या कंसाला सुद्धा कट करा. आणि आता यातून जाणारी काय करा, एक रेषा काढा. या प्रकारे ही लंब रेषा आपण काढलेली आहे. उदाहरण 4. खाली रेषा SR दिलेली आहे. खाली रेषा SR दिली असून रेषेबाहेरील बिंदू N ला लंब रेषा AB गुण्याचा उपयोग करून काढा. आपल्याला रेषा SR ही दिलेली आहे. ह्या रेषेच्या बाहेरील बिंदू N आहे. बिंदू N मधून आपल्याला बिंदू N ला लंब असणारी रेषा AB काढायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला गुण्याचा उपयोग करायचा आहे. तुम्ही या गुण्याचा उपयोग करू शकता. N मधून लंब रेषा आपल्याला काढायची आहे. मग या ठिकाणी बघा, हा गुण्याची खालची बाजू या रेषा L ला व्यवस्थित जुळून घ्या आणि या प्रकारे आपल्याला बरोबर या बिंदूकडे जुळवायचं आहे. कळले तुम्हाला. बघा, ही रेषा खालची बाजू, ही जी खालची बाजू आहे या गुण्याची, ती बरोबर रेषा या रेषेला जुळवून घ्यायची आणि ही जी बाजू आहे दुसरी बाजू, ती याबरोबर बिंदूला जोडली पाहिजे. ओके. आता काय करायचं, ह्या गुण्याकडून एक लंबरेषा आपल्याला काढायची आहे. कळले. आता आपण ही लंबरेषा काढून घेऊ. या प्रकारे आपण ही रेषा काढून घेतलेली. ही रेषा थोडी खाली वाढवायची आहे. ओके. आणि ही रेषेला नाव द्यायचं आहे N बिंदूतून लंब असणारी रेषा कोणत्याही AB. उदाहरण 5. रेषा Q काढा. रेषेबाहेरील कोठेही बिंदू Q घ्या. गुण्याच्या मदतीने U मधून रेषा Q वर लंब काढा. प्रथम आपण रेषा Q काढून घेऊया. आपण रेषा Q काढलेली आहे. रेषा Q काढा. आपण रेषा Q या ठिकाणी काढलेली आहे. त्यानंतर सांगितले आहे रेषेबाहेरील बिंदू U घ्या. तर या ठिकाणी हा बिंदू आपण U घेतलेला आहे. ओके. त्यानंतर गुण्याच्या मदतीने U मधून रेषा Q वर लंब काढा. तर गुणे घ्या. आपण ज्या या अगोदरची जी आकृती काढली त्याचप्रमाणे ही जी खालची बाजू आहे गुण्याची, ह्या रेषा Q ला व्यवस्थित जुळवायची आहे आणि या प्रकारे सरकवत गेल्यानंतर हा बिंदू या बाजूला टच झाला पाहिजे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, या बाजूमधून एक रेषा काढायची आणि ती रेषा L ला लंब असेल आणि ती रेषा थोडी खाली आपल्याला वाढवायची आहे. आता मी रेषा काढून घेतो. मी ही रेषा काढून घेतलेली आहे. रेषा काढल्यानंतर गुण्या बाजूला करा.
ही झाली रेषा. ओके, ही रेषा आपण यू बिंदूतून लंब रेषा काढलेली आहे. यू बिंदू घेतला होता आणि गुण्याच्या मदतीने यू मधून रेषा क्यू वरती लंब रेषा काढलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, प्रश्न 6वा. खाली रेषा ए बी दिली असून रेषेबाहेरील बिंदू के ला लंब असणारी रेषा एम एन कंपासचा उपयोग करून काढा. या अगोदरचा याच प्रकारचा प्रश्न आपण गुण्याचा उपयोग करून सोडवला होता. तर या ठिकाणी आपल्याला कंपासचा उपयोग करून लंब रेषा काढायची आहे. ही रेषा ए बी आहे. रेषा ए बीच्या बाहेर हा बिंदू के आहे आणि ह्या के मधून रेषा ए बीला लंब रेषा काढायची आहे. त्यासाठी आपलं कंपास घ्या. कंपासचं एक टोक लोखंडी टोक बिंदू के वर ठेवा आणि या ए बीवर या प्रकारे काही कंपासमध्ये ठराविक अंतर घेऊन काय करायचं आहे, रेषा ए बीच्या या बाजूला एक कंस मारायचा आहे, दिसतोय, आणि या बाजूला एक कंस मारायचा आहे. ठराविक अंतर घेऊन या बाजूला एक कंस, या बाजूला एक कंस. ओके, आता त्यानंतर तुम्ही हे लोखंडी टोक या कंसावर ठेवा. आपण 2 कंस मारलेले आहेत, त्यापैकी एका कंसावर हे लोखंडी टोक ठेवा आणि या बाजूला खालच्या बाजूला काय करा, एक कंस मारा. आता मी या ठिकाणी अगोदरच हा पुढचा प्रश्न लिहून घेतल्यामुळे जागा कमी पडते, तुम्ही जागा थोडी जास्त ठेवा. या बाजूवर कंस ठेवला लोखंडी टोक आणि या बाजूला कंस मारलेला आहे. आता लोखंडी टोक या कंसावर ठेवा. हा जो कंस ज्या ठिकाणी रेषेला छेदलेला आहे त्या ठिकाणी बरोबर हा कंस ठेवा, लोखंडी टोक ठेवा आणि या कंसाला काय करा, या प्रकारे कट करा. कळलंय? अगोदर काय केलं, कंपास घेतले, कंपासमध्ये ठराविक अंतर घेतले, अंतर घेऊन या के वर ठेवलाय, या बाजूला एक कंस मारलाय, सेम अंतर घेऊन या बाजूला एक कंस, या बाजूला एक कंस, या बाजूला कंस. मी अंतर काही चेंज केलेलं नाही. या कंसावर ठेवून हा एक कंस आणि या कंसावर ठेवून या कंसाला काय केलंय, कट केलेला आहे. ओके, कळलंय? आता हा जो दोन्ही कंसांचा छेदनबिंदू आहे तो आणि हा के मधून जाणारी एक रेषा काढून घ्या. या प्रकारे ही लंब रेषा आपण काढलेली आहे. या ठिकाणी हे लंब चिन्ह तुम्हाला दाखवायचं आहे. रेषेचं नाव काय आहे, तर एम एन नाव दिलं आहे. मग या ठिकाणी आपण एम देऊया, या ठिकाणी नाव देऊया, हे मी या ठिकाणी नाव देतोय एन. ओके, एम एन ही रेषा ए बीला लंब रेषा आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, रेषा ए बी काढा. रेषेबाहेरील कोठेही बिंदू एस घ्या. कंपासच्या मदतीने एस मधून रेषा बी वर लंब काढा. सेम आकृती, याच प्रकारे आकृती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. या ठिकाणी फक्त रेषांची नावे बदललेली आहेत, बाकी काही फरक नाही. त्याच पद्धतीने आपल्याला 7व्या प्रश्नाची आकृती काढायची आहे. प्रथम काय करूया, आपण रेषा बी काढून घेऊया. या प्रकारे तुम्ही रेषा बी काढा आणि पुढे सांगितलंय रेषेच्या बाहेरील कोणताही एस बिंदू घ्या. मी या ठिकाणी एस बिंदू घेतले, तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, या ठिकाणी घेऊ शकता, फक्त रेषेच्या बाहेर. तुम्ही वरच्या बाजूला घेऊ शकता किंवा खालच्या बाजूला घेतला तरी हरकत नाही. ओके, त्यानंतर सांगितले कंपासच्या मदतीने एस मधून रेषा बी वर लंब रेषा काढा. मग कंपासचं काही कंपासमध्ये ठराविक अंतर घ्या आणि कंपासचं लोखंड टोक एस वर ठेवा. या बाजूला कंस, म्हणजे दोन्ही बाजूला कंस काय करा, या बाजूला एक कंस आणि या बाजूला एक कंस, 2 कंस झाले. आता हा लोखंडी टोक उचला आणि हा कंस, हे दोन्ही कंस ज्या बिंदूवर छेदलेले आहेत त्या बिंदूवर बरोबर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला एक कंस मारायचा आहे. या प्रकारे खालच्या बाजूला एक कंस मारलेला आहे. ओके, त्यानंतर आता लोखंडी टोक या ठिकाणी ठेवायचं आहे आणि जो कंस मारला त्याला काय करा, कट करा. आता एस बिंदू आणि ह्या दोन्ही कंसांचा छेदनबिंदू यातून जाणारी एक रेषा काढा. या प्रकारे आपण रेषा काढलेली आहे. ही काय रेषा एलला बीला काय लंब रेषा आहे. कळलंय? बी रेषा काढली, रेषेबाहेर बिंदू आपण एस घेतलेला आहे, हा बिंदू एस आहे या ठिकाणी, आणि एस मधून कंपासच्या मदतीने बिंदू एस मधून रेषा बी वर लंब रेषा काढलेली आहे. कळलंय तुम्हाला? ओके, नेक्स्ट. त्यानंतर हा पहिला प्रश्न दिलाय PDF मध्ये. या प्रश्न 7 नंतर 7व्या प्रश्नानंतर हा 1 क्रमांक दिलाय आणि पुढे 2 क्रमांक दिलेला आहे. ओके, त्या PDF प्रमाणे मी क्रमांक दिलेले आहेत. कंपास व पट्टीचा उपयोग करून खाली रेषाखंड दुभागा. आपला एक रेषाखंड काढून दिलेला आहे, त्या रेषाखंड आपल्याला दुभागायचा आहे.
आता दुभागताना आपल्याला काय करायचं आहे, कंपासचा उपयोग करायचा आहे. म्हणजेच काय, कंपास घ्यायचा आहे. कंपासचं लोखंडी टोक एका बिंदूवर ठेवा, म्हणजे सीवर ठेवलं आहे. अंतर निम्म्यापेक्षा जास्त. निम्म्यापेक्षा जास्त तुम्ही कितीही घेऊ शकता, पूर्ण अंतर घेतलं तरी चालेल किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी, परंतु हे अंतर निम्म्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. कळले, निम्म्यापेक्षा अंतर जास्त आहे. निम्म म्हणजे अंदाजे आपलं निम्म अंतर एवढं असेल. ओके, त्यापेक्षा थोडं काय करायचं आहे, जास्त घ्यायचं आहे. कळतंय, मी एवढं अंतर घेतलेलं आहे. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. एवढं अंतर घेतले आणि मी काय करतोय आता, वरच्या सीवर लोखंडी टोक ठेवून वरच्या बाजूला एक कंस आणि ह्या रेषाखंडाच्या खालच्या बाजूला एक कंस. ओके, त्यानंतर आता लोखंडी टोक या बिंदूवर ठेवा, म्हणजे डी वर ठेवा आणि काय करायचं, वरच्या बाजूला जो कंस मारलाय त्याला काय या प्रकारे कट करा आणि खालच्या बाजूला जो कंस मारलाय त्याला सुद्धा काय करा, कट करा. कळलंय. आता हे दोन्ही कंस ज्या बिंदूत छेदलेले आहेत तो बिंदू बरोबर मार्क करून घ्या आणि यातून जाणारी एक रेषा काढून घ्या. या प्रकारे आपण हे रेषाखंड सीडीचे दोन भाग केले, म्हणजे रेषाखंड दुभागलेला आहे. या ठिकाणी हा 90चा कोन रेषाखंडाचा लंब दुभाजक काढलेला आहे. रेषाखंडाचे दोन भाग आपण या प्रकारे दाखवू शकतो. दोन्ही भाग समान आहेत, म्हणजे हा भाग आणि हा भाग दोन्ही कसे आहेत, समान आहेत. कळले. त्यानंतर नेक्स्ट, आता या ठिकाणी मात्र आपल्याला काय सांगितले, 6 सेमी लांबीचा रेख AB काढून तो कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने दुभागा. म्हणजेच प्रथम आपल्याला काय करावं लागेल, 6 सेमी लांबीचा रेषाखंड काढायला लागेल. पट्टीच्या साहाय्याने 6 सेमी लांबीचा रेषाखंड मोजून घ्या. या ठिकाणी 0 ते 6 पर्यंत आपल्याला हा रेषाखंड काढायचा आहे. प्रथम आपण 6 सेमी लांबीचा रेख AB काढूया. 6 सेमी लांबीचा आपण रेख AB काढलेला आहे. याची लांबी किती आहे, 6 सेमी. कळते. त्यानंतर काय करायचं, कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने दुभागायचं. कंपास घ्या, कंपासचं लोखंडी टोक आता A बिंदूवर ठेवा. ओके, अंतर निम्म्यापेक्षा काय करा, जास्त घ्या. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर वरच्या बाजूला एक कंस करा आणि खालच्या बाजूला एक कंस करा. कळले. एक वरच्या बाजूला कंस, खालच्या बाजूला कंस. आता जे अगोदर अंतर घेतलं आहे ते बदलू नका आणि लोखंडी टोक B वर ठेवा आणि हा जो कंस मारलाय वरच्या बाजूला तो काय करा, कट करा. खालच्या बाजूला जो कंस मारलाय त्याला सुद्धा काय करा, कट करा. तर दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदलेले आहेत तो बिंदू मार्क करा. या ठिकाणी या बिंदूत छेदलेले. आता या दोन्ही बिंदूतून जाणारी एक काय करा, रेषा काढून घ्या. या प्रकारे आपण 6 सेमी लांबीचा रेख AB काढून तो दुभागलेला आहे. या ठिकाणी हा लंब दाखवा. हे दोन्ही बाजू समान झाले. आता मात्र तुम्हाला कळलं असेल किती लांबीचा रेषाखंड होता, 6 सेमीचा. रेषाखंड दुभागतोय म्हणजेच काय, रेषाखंडाचे दोन समान भाग करतोय. मी पट्टीचा आधार घेऊन बघू शकता, बरोबर हे 3-3 सेमी लांबीचे दोन रेषाखंड झालेले आहेत. दिसत आहे 3 तुम्हाला अंतर, 3 सेमी बरोबर मोजून घ्या. या बाजूचा रेषाखंड 3 सेमीचा आणि या बाजूचा मग किती 3 म्हणजे 3-3 सेमीचे दोन झालेले आहेत. म्हणजे आपण काय केलंय, रेषाखंडाला बरोबर दुभागलेलं आहे. ओके, सो या प्रकारे मित्रांनो आपण हा स्वाध्याय पूर्ण सोडवला आहे. थँक्यू.